चुनावी सरगर्मी के बीच मौजूदा गठबंधन सरकार की राज्य की महिला वोटर को रिझाने की कोशिश जारी है। इसी क्रम में कल यवतमाल जिले में लाडली बहन योजना कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में राज्य के मुख्यमंत्री अपनी लाडली बहनों को संबोधित करेंगे। कार्यक्रम की समीक्षा करने पहुंचे मंत्री उदय सामंत ने आज नागपुर में पत्रकारों से बात की। इस दौरान उन्होंने कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। मला असं वाटतं की जी घटना बदलापूरला घडली त्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही, समर्थन कोण करणार नाही। ज्या नराधमाकडनं हे नीच कृत्य झालेलं आहे त्याला शासन झालंच पाहिजे, कडक शासन झालं पाहिजे। ही शासन म्हणून मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भूमिका आहे। परंतु ज्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर हा अत्याचार झाला तिच्या या सगळ्या प्रसंगाचं भांडवल करून विधानसभेच्या तोंडाला राजकारण करायचं हे किती हीन दर्जाचं राजकारण चालू आहे हे देखील सगळ्यांनी बघितलं। दिवसभरामध्ये आपल्या माध्यमातून जे ऑनलाईन सर्वे झाले की हा जो बंद आहे तो राजकीय आहे की कसा आहे, त्याच्यावर जवळजवळ 60% 65% जनतेनं हा राजकीय बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेते अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं। आणि सन्माननीय कोर्टानं त्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ऐकल्या आणि त्याच्यानंतर हा निर्णय दिलेला आहे। लोकशाहीच्या पद्धतीनं निषेध करणं किंवा आंदोलन करणं हे मी समजू शकतो, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करून मतासाठी काहीतरी करणं हे योग्य आहे का हे प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे।